कोणाचा घ्यायचा नाही, कारण सल्ला घेतल्यामुळं आपण अडचणीमध्ये येतो. समजलं? आता मला सल्ल्यावरून एक लहानशी गोष्ट आठवते. बघा, नवरा बायको असतात. कोण असतात? नवरा बायको. नवरा बायको असतात. आणि या दोघांचं लग्न होऊन 4 ते 5 वर्ष झाली असतात. किती? 4 ते 5. परंतु या 4 ते 5 वर्षामध्ये या दोघांचं म्हणजे नवरा बायकोंचं अजिबात पटत नसतं. या दोघांचं का पटत नसतं? कारण बायकोनं जेवण बनवलं, नवऱ्याला कधी आवडायचं? बायकोने कपडे धुतली, नवऱ्याला कधी आवडायची? बायकोने काही काम केलं, नवऱ्याला अजिबात आवडायचं? मग ह्याचा परिणाम काय झाला? दोघांच्या मध्ये कायम भांडण झालं. मग काय झालं? नवरा वैतागला, बायकोही वैतागली. मग नवरा काय म्हणला? आपल्या मित्राकडे गेला आणि आपल्या मित्राला म्हणाला, अरे लेका म्हटला, माझं लग्न होऊन म्हटलं 4 ते 5 वर्ष झाली, परंतु म्हटलं आमच्या दोघांचं अजिबात पटत नाही. ॲक्च्युली मित्र चांगला होता. मित्र काय म्हटला? अरे लेका चुकतंय तुझं म्हटला, तुझ्या स्वभावामध्ये बदल कर. बरोबर आहे ना? म्हटला बायकोनं जेवण कसंही बनवू दे, चांगलं आहे म्हण. बायकोनं कपडे कसेही धुऊ देत, चांगले आहेत म्हण. बायकोनं काही काम करू देत, चांगलं आहे म्हण. बरोबर आहे ना? तुमचं भांडण मिटल. बरोबर आहे ना? मित्राने सल्ला चांगला दिला का नाही? मग हा नवरा दिवसभर कामाला गेला, संध्याकाळी घरी आला आणि जेवायला बसला आणि भाजीचा एक घास घेतला आणि तोंडामध्ये घातला आणि मित्रानं सांगितल्या पद्धतीने म्हणाला, वाह काय छान भाजी झाल्या. काय म्हटला? वाह काय छान भाजी झाल्या. वाह काय छान भाजी झाल्या असं म्हटल्या बायकोने काय केलं? भाजीचं पातेलं घेतलं आणि बाहेर रस्त्यावर भिरकावून दिलं आणि काय म्हटली? गेली 5 वर्ष झालं मी भाजी बनवते, तुम्ही कधी नावजलं नाही आणि आज शेजारणीकडनं भाजी आणली तर म्हणताय वा काय छान भाजी झाली. शेजारणीकडे भाजी म्हणजे काय होते हो? टेक्नॉलॉजी. बरोबर आहे ना? आता बघा,